हो चालेल चालेल. नाही मला तुम्ही नवीन डिझाईनचा जरा मेल पाठवा, आपण फायनल करून टाकूया. नाही नाही आज नाही भेटता येणार, आपण उद्या भेटूया. हो मी मी आधी थांबायचो ऑफिसमध्ये लेट पर्यंत, पण आता नाही थांबता येत. हो काही पर्सनल कारण आहेत, नाही थांबता येत आता. ठीक आहे मग या, उद्या भेटूया. बाय. बरं मग मेहतांबरोबरची मीटिंग पण कॅन्सल करू का? मेहताना कधी भेटायचं होतं रे? नाही त्यांना या आठवड्यात संध्याकाळीच वेळ आहे म्हणून. नाही नाही नाही, त्यांना म्हणावं एकतर पुढच्या आठवड्यात आणि तेही सकाळच्या वेळात. हो हो. इनफॅक्ट आता यापुढच्या संध्याकाळच्या सगळ्याच मीटिंग्स कॅन्सल करू का? येस कॅन्सल करून टाक. जान्हवी ड्यू आहे बाबा. सकाळची वेळ कशी तरी होते मॅनेज, पण संध्याकाळी तिला पिकअप करणं, घरी वेळ देणं फार गरजेचं आहे आता. आय नो. गीता पण सांगत होती मला. अरे इनफॅक्ट मला जान्हवी म्हणाली, काय? म्हणे गीता आता ऑफिसमध्ये एक्स्ट्रा वर्कलोड घेते. वा. हो घेते ती. ऑफिसमध्ये ऑफिसच्या कामाचा लोड घेते, घरी घरच्या कामाचा लोड घेते, व्यवस्थित एकदम. श्री आम्ही आता बाळ दत्तक घेतोय ना, खूप वेगळं वाटतंय रे. म्हणजे? नाही म्हणजे बाळ घरी येणार आहे त्यामुळे खूप एक्साइटेड आहे मी. आनंद आहे, उत्साह आहे, पण थोडी भीती वाटते. म्हणजे भीतीपेक्षा नर्वसनेस वाटतो की त्या बाळाला आपण सांभाळू शकू की नाही, त्याचं शिक्षण, त्याचं राहणीमान हे सगळं आपल्याला नीट करता येईल की नाही. इनफॅक्ट वडील म्हणून आपण त्याला पूर्णपणे न्याय देऊ शकू की नाही असं वाटतं कधीतरी. पण तुझ्याकडे बघून एकदम कूल वाटतोयस तू. नाही म्हणजे असा दिसतोस तरी कूल. आणि तुमच्याकडे तर 2 बाळं घरी येणार आहेत. मी हा कूल आहे असं दिसतोय, फक्त कूल नाहीये मी अजिबात. काय सांगतो? आणि हे तुला आत्ता जे काही वाटतंय ना, ते माझं ऑलरेडी वाटून झालंय. तर मला अजूनही वाटतं कधी कधी. पण मग मी काय म्हणतो, आता एकदा आपण ही जबाबदारी घेतली की नाही, तर मग आपण त्यातल्या आनंदाकडे फोकस करायचा. हा म्हणजे हे सगळं मला झेपेल का, ह्यापेक्षा आपण त्याला काय काय देऊ शकतो, काय करू शकतो, कसं करू शकतो, या सगळ्याचा विचार करायचा. म्हणजे पालकत्वाच्या जबाबदारीनं पिचून जाण्यापेक्षा ना, आपण ते सगळं आनंदाने स्वीकारायचं असं ठरवून टाकलंय मी. गुड. म्हणजे थोडक्यात काय, बाबा होणं तुला परफेक्ट जमलंय. तुलाही जमेल. कारण काय ना, मी गेले अनेक महिने बाबा होण्याची मनाची तयारी करतोय मी आता. आपल्याला बाबा व्हायचंय अशी. आणि अरे खरं सांगू का, खरं तर सोपं असतं. तुम्ही आत्ता निर्णय घेतलाय, जरा स्वतःला वेळ द्या. आज पालक व्हायचं ठरवलं आणि उद्या आपण पालक झालो असं होत नाही. एकदा काय तुम्ही सगळं मनापासून स्वीकारलं, जरा वेळ दिलात ना, की मग सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. सगळं असं पटापट सुटेल बघ. बरोबर आहे तुझं. आपण या विषयावर आधीमध्ये बोलत राहूयात. अरे मला खरंच बरं वाटतं तुझ्याशी बोलून, एक कॉन्फिडन्स येतो. नाही बोलत राहूच या. आयुष्यावर आपल्याला हेच करायचंय आता. हेच करायचंय चला. चला.